त्याच्यासाठी तुमची तयारी आवश्यकता आहे. जर तुमची तयारी नसेल तर कोणी कोणताही समूह तज्ञ कोणालाही समूह करत नाही, कारण समूह हे स्वतःलाच करायचं राहते. आम्ही फक्त त्यांना सहकार्य करतो. ठीक आहे. आपण जे म्हणतो ना की समूह केला आणि लुबाडून गेला, पैसे दिले हे वगैरे वगैरे, असं काही होत नाही. हे लुबाडण्याचे कारण वेगळे असतात. हातामध्ये काही भुकटे वगैरे असते, त्यांना समजा असं म्हटलं तुम्ही माझ्यासोबत दोस्ती करता का, आता हातात भुकटे असते, कोणाला लक्षात येत नाही. किंवा काही केमिकल असतात, काय साहेब कसं काय म्हटलं असं, ते केमिकलच्या सुगंधाने सुद्धा ते मूर्छित होऊ शकतात आणि त्या ह्याच्यामध्ये ते लुबाडले जाते. परंतु संमोहनशास्त्राला बदनाम करू लागतात की संमोहन करून मला लुबाड, कारण संमोहन करून कोणाला लुबाडता येत नाही. आता हे जे मुलं आहे, आता सर्व गाढ अवस्थेत जात नाही, काही मध्य अवस्थेत गेलेले आहे, काही पहिल्या स्टेजमध्ये गेलेले आहे, असे गेलेले आहे सर्व. आता ही मुलगी थोडीशी गाढ अवस्थेत गेलेली आहे, या 2 डीप ट्रान्समध्ये गेलेल्या आहे. आता या मुलीकडं आपण नाही का, ही मुलगी जागृत अवस्थेत जे काम करते ते समोहन अवस्थेत करते. कारण समोहन अवस्थेत लिहिल्यानंतर याच्याकडून कोणतेही कार्य करता येत नाही. अनैतिक कार्य कोणतेही करता येत नाही समोहनाने. कारण बाह्यमन जरी बाजूला गेलं तरी अंतर्मन बाह्यमनापेक्षा 90 पटीने जागृत असते. आणि समजा कोणतं अनैतिक कार्य करण्याचा प्रयत्न केला तर जागृत मन जे अंतर्मन पटकन जागृत होते. म्हणून कोणतंही असं कार्य करता येत नाही जे जागृतपणे करते तेच होऊ शकते. हां, आता मी त्या 3 अंक म्हटल्यानंतर तुला कोणते हिरो आवडते का बाई? हिरोईन कोणते आवडते का? कोण आवडते तुला? कोणता देव? कोणता? महादेव. हा, आता या मुलीला आता मी महादेव दाखवतो. महादेव. हा, या मुलीला महादेव दिसणार आहे. बघा, आपण म्हणतो ना मला हे भूत दिसलं, भानावा दिसली वगैरे वगैरे, नाही का, ते काय प्रकारे दाखवतो मला. हा, अगदी खोल आणि गाढ अवस्थेत गेलेला आहे, अगदी खोल आणि गाढ अवस्थेत गेलेला आहे. मी ते 3 अंक म्हटल्यानंतर तू महादेवाला जे आवडते तुला ते तुझ्या डोळ्यासमोर दिसणार आहे. 1 ते 3 अंक म्हटल्यानंतर महादेव दिसणार आहे आणि ते महादेवाजवळ जाऊन त्याला नमस्कार करणार आहे. 1, तुझ्या समोर महादेव आहे, महादेवावर जाशील आणि त्यांना नमस्कार करशील. 2, महादेवाला आणि 3, डोळे खोल. शाबाश, व्हेरी गुड, छान. महादेव दिसला? कुठे आहे? जा पाहुणे बोलो, पाय लागून ये, तिकडून जा, पायऱ्यापर्यंत जा आणि पाय लागून ये महादेवाच्या. हा, व्हेरी गुड, शाबाश, जा, व्हेरी गुड. चांगली जा आणि त्या महादेवाच्या पाय लागून ये. ये बाई, जाऊन ये, लवकर ये, शाबाश, जा महादेवावर जा. हे मागे बसले महादेव, मागे ते तिकडे बसले महादेव. जा सरळ जा, सरळ चालू जा, दिसले महादेव. हां, जा, शाबास, जा महादेवाला भेटून ये, पाय वगैरे लागून ये, त्यांना आशीर्वाद मागून ये. हे मुलांना तुम्ही बसा. हां, जा भेटून ये महादेवाला. शाबाश, हे बसा तुम्ही. हां, जा आणि पाय लागून ये. हां, शाबाश. हां, व्हेरी गुड. महादेवाचा आशीर्वाद मिळाला आहे. हा, शाबाश. हा, ये बाई, महादेवाला भेटले. येऊन जा, आता वापस येऊन जा वापस. शाबाश, महादेवाचा आशीर्वाद भेटला तुला, येऊन जा. व्हेरी गुड, चांगलं काम केलं आहे, छान. हां, अगदी खोल आणि गाढ समोर निद्रित जा. बाकीच्या लोकांनी शांत आणि गाढ झोपी जात आहे. अगदी खोल आणि गाढ निवांत झोपी जात आहे. हां, येऊन जा, या पायऱ्या येऊन जा वरती. शाबाश, व्हेरी गुड, छान. अगदी खोल आणि गाढ समोर निद्रित गेलेलं आहे. शाबाश, येऊन जा. हां, छान, शाबाश. हा, बघा, या मुलीला महादेव दिसला. महादेव बघितली बाई? हा, कसं वर्णन कर महादेवाचं, काय आहे का? त्यांच्या गळ्यात रुद्राक्षाची माळ आहे. त्यांच्या डोक्यावर चंद्राची कोर आहे आणि त्यांचे केस खूप लांब आहे. जास्ती नाही पण इथपर्यंत. अच्छा, हां, पुन्हा. आणि त्यांच्या डोक्यावर ती केसांची एवढी हे आहे. नाही, बसून होते. तुला आशीर्वाद दिला? हो. काय म्हणाले? काय
काही नाही, आयुष्यामध्ये सगळं काही जे हा. राहते ते तुझं सगळं काही चांगलं होईल. व्हेरी गुड. बाबा तुला देवाचा आशीर्वाद भेटला आणि तुझं सगळं चांगलं होणार बाई. त्याच्यानंतर तुझ्या आयुष्यामध्ये सर्व प्रगती होणार आहे. हा त्याच्यानंतर कारण तू देवाचा आशीर्वाद भेटला आहे की नाही. हा बघ माझ्याकडे. स्लीप, शांत झोप, निवांत झोप, गाढ झोप, शांत झोप, निवांत झोप, गाढ झोप, शांत झोप, निवांत झोप. हे बघा, आता समोर व्यक्ती आहे, त्या व्यक्तीला महादेव दिसलाय. आता या व्यक्तीचे तुम्ही समोर बसले आहे पुष्कळ लोक आहे की नाही. हा एक ते 3 अंक म्हटल्यानंतर समोर बघ तुला पुष्कळ लोक दिसतील आहे का. 1 2 3 बरं कोण. हा कोण कोण आहे. नाही कोण आहे. माहित नाही. बघ पाहण्या प्रयत्न कर. नाही कोणीच नाही आहे. हे बघा, आपण जे नाहीये ते दाखवू शकतो आणि जे आहे ते गायब करू शकतो. म्हणजे हे सर्व आपल्या माइंडचा खेळ आहे की नाही. तुमच्या लक्षात आलं मला काय म्हणायचं आहे. काय काय घटना आपल्याला दिसतात ना डोळ्यासमोर, की असते की नसते तुम्ही ठरवून घ्या. मी काय तेवढं सांगत नाही विश्लेषण करून. हा स्लीप, शांत झोप, गाढ झोप, निवांत झोप, शांत झोप, गाढ झोप, निवांत झोप. आता बसलेले जे लोक आहे मी त्यांच्याकडे सूचना देतो. बसलेले लोक आहे जे त्यांच्यासाठी सूचना देतात 2 लोक. आता मी 1 ते 3 अंक म्हटल्यानंतर तुमच्या अंगावरती मुंग्या येणार आहे आणि त्या मुंग्या तुम्हाला चावणार आहे. 3 अंक म्हणजे 1 मुंग्या येत आहे. बघा बघा मुंग्या 1 चालल्या 1 चालल्या 2 जवळ आले आणि तुम्हाला चावत आहे. बघा बघा चावत आहे मुंग्या चावत आहे. बघा बघा चावून लागल्या. हाकला कळा कळा बघा चावत आहे मुंग्या. हा चावत आहे बघा बघा चावत आहे. हा मुंग्या चावून आली तुम्हाला. कळा कळा हाकला. हां एक मुंग्या चावून आल्या. हा मुंग्या चावून आल्या. का मुंग्या. हा खूप चावत आहे मुंग्या. खूपच चावत आहे बाबा मोठ्या मोठ्या मुंग्या. बघा पहा तुमच्या अंगावरती हाताळून टाकावून द्या. मोठ्या मुंग्या मोठ्या मोठ्या मुंग्या आहे. हा प्रयत्न व्हावा आणि शांत झोपा, खोल झोपा, गाढ झोपा. हे बघा आपल्यामध्ये पायामध्ये मुंग्या येते, हातामध्ये मुंग्या येते. येते ना तुमच्या आजीला वगैरे. तर काही शारीरिक असते आणि काही मानसिक असते. कधी कधी मुंग्या नसते पण आपल्याला सगळं वाढत राहते. तर मुंग्या येते मुंग्या येत आहे. हा काही काही लोकांचा ब्लड प्रेशर वाढत राहते आहे की नाही. ते ब्लड प्रेशर वाढण्यामागचे कारण तुमचं मानसिकच आहे. असं अशी काही बिमार नसते पण तुमचा ताण तणावामुळे ते ब्लड प्रेशर वाढते आणि तुम्ही अस्वस्थ होता. हा अगदी खोल आणि गाढ समुद्री दिलेला आहे. अगदी शांत आणि खोल समुद्री दिलेला आहे. मी 1 ते 3 अंक म्हटल्यानंतर तुम्ही जिथे बसले आहे तिथं चिपकून गेलेलं आहे. तुम्हाला दोघी मुली मी त्यांना हात लावते जिथं बसले आहे तिथं चिपकलेले आहे. तुम्हाला जेव्हा उठता येणार नाही. तुम्ही जेव्हा उठायचा प्रयत्न करा तेवढे परत चिपकून जाणार नाही. 1 चिपकून गेल्या चिपकून गेल्या चिपकून गेल्या तुम्हाला जेव्हा उठता येणार नाही. 2 परिपूर्ण चिपकून गेले आणि 3 पूर्ण चिपकल्या जेव्हा उठता येणार आहे. जेव्हा उठायचा प्रयत्न करा तेव्हा चिपकून गेलेला आहे. करा प्रयत्न उठायचा. अजिबात जमत नाही. करा प्रयत्न. तुम्हाला उठताच येणार आहे. करा प्रयत्न. लावा ताकद लावा ताकद. अजिबात जमत नव्हतं. जेवढा ताकद लावा तेवढं चिपकत जाणार आहे. उठा प्रयत्न करा. करा प्रयत्न. करा प्रयत्न. हे बघा आता हे उठून घरी जाऊ शकणार नाही. समजा मी यांना सोडून तिकडे गेलो ना तर इथे राहणार. प्रयत्न नाही अजिबात उठता येणार आहे. करा प्रयत्न. लावा ताकद लावा ताकद. जितकी ताकद लावा तेव्हा तुम्ही चिपकत जाणार आहे. लावा ताकद लावा ताकद लावा ताकद. हा अजिबात जमत नाही. शाव आहे बिलकुल जमत नाही. लावा ताकद. कोण बिलकुल जमत नाही. हा उठतो का बाई. का बरं का झालं. चिपक जाते. करा प्रयत्न उठणं जातं अजिबात जमत नाही. कर प्रयत्न. लावा ताकद. हा हा अजून चिपकत चाललं. हा बघा आता ही मुलगी अजिबात जगा उठणार नाही. हा रिलॅक्स शांत व्हा खोल व्हा गाढ व्हा निवांत व्हा.